आगामी धुळे महापालिका निवडणुका पाहता इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश. धुळे महानगरपालिका निवडणूक जाहीर होताच शहराच्या राजकारणात प्रचंड हलचल माजली असून त्यात आजचा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. धुळे शहराच्या राजकारणावर पकड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी महापौर कल्पना काकू महाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक गुलाब माळी आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते कैलास मराठे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत आणि हस्ते झालेल्या या पक्षप्रवेशामुळे आगामी महापालिका रणांगणात भाजपला मजबूत शस्त्र प्राप्त झाल्याचं मानलं जातं. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच दिग्गज नेत्यांनी घेतलेला हा निर्णय महाविकास आघाडीकरता मोठा धक्का ठरतोय. धुळे शहरातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागले. विविध पक्षामधनं अनेक मान्यवर ताकदवर लोक इथे आले आणि मी अनुप भैयांना सांगितलंय की गजू सेठलाही सांगितलं की चांगल्या लोकांचं कायम भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत ठेवा. हिरो लोक सगळे आपल्या बाजूने घ्या, काही विलन लोक समोर पण राहू द्या. आणि म्हणून पिक्चर जेव्हा सुरू होईल तर हिरो आणि विलनच्या डिशममध्ये कोण हारतं, तर विलन हारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. हे तर सुरुवात होईल. आता आजपासून या निवडणुकीची सुरुवात झाली. ही निवडणूक याच्यामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते, मी मंत्रीनंतर आहे, मी आमदारनंतर आहे, पहिले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आजपासून मी 2 दिवस मुंबईला जाऊन येईल. जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागणार नाही तोपर्यंत जयकुमार रावल, मुक्काम पोस्ट धुळे, असाच माझा पत्ता राहील हे मला नम्रपणे सांगायचं. आणि मीच नाही तर संबंध धुळे जिल्ह्यामधनं हजारो कार्यकर्ते टाईम टिफिन आणि तिकीट घेऊन रोज सकाळपासून आपल्या प्रचारासाठी येणार आहे. कारण आम्हाला माहीत नाही की तिकीट कोणाला मिळणार आहे. आम्हाला एवढंच माहीत आहे की 19 प्रभागांमध्ये 19 का 17 19 प्रभागांमध्ये 4 भारतीय जनता पार्टीच्या निशाणीवर मतदान झालं पाहिजे. आणि म्हणून आजपासूनच आम्ही प्रचाराला लागलो की आपली निशाणी कमळ, कमळ आणि कमळ, याला मतदान द्या. आणि त्या प्रचारासाठी आम्ही लागलोय. मला माहिती आहे मोठी पार्टी भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये हृदयाच्या अंतःकरणापासून आपण आपल्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आजपासून आपण आता मोदी साहेबांच्या टीममध्ये आलेत. आज मला आनंद होतोय की एक भव्य दिव्य प्रवेश समारंभ झाला. कधी कधी अनुप भैया काही संकेत असतात आणि निवडणुकीचे अत्यंत शुभ संकेत हे आपल्या सगळ्यांना प्राप्त झाले. आज सकाळपासून जवळपास 77 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचं आम्ही भूमिपूजन केलं. आणि जवळपास 4 वाजेच्या सुमारास ज्यावेळेस निवडणूक आयोगाची प्रेस चालू होती तर मोहाडी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या आराध्य दैवत यांच्या स्मारकाचं लोकार्पण आम्ही करत होतो. आणि तो कार्यक्रम संपता निवडणुकीची सुरुवात झाली. आणि ज्या निवडणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मारकाला अभिवादन करून होत असते, त्याच्यामध्ये 100% हा आपला भगवा ध्वज त्या महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला या निमित्ताने करायचा. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, धुळे जिल्हा प्रतिनिधी.